नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञानामधील भाग पहिला. याच्यामधील 5वा पाढा आपण बघत आहोत, उष्णता. याच्यापूर्वी आपण 3 सेशन पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अप्रकट उष्मा म्हणजे काय असतो, स्पेसिफिक लॅटेंट हीट, वेपरायझेशन आणि मेल्टिंगची काय असते त्याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाण्याचं असंगत आचरण, एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर पण बघितलेला आहे. होपच्या इन्स्ट्रुमेंटचा तिथे आपण वापर केला होता. त्याचप्रमाणे जलाशयात कशा प्रकारे म्हणजे जिथे बर्फ पडतो त्या भागामध्ये जिथे हवामान थंड आहे तिथे कशा प्रकारे सजीव सृष्टी पाण्यामध्ये जिवंत राहू शकते याच्याविषयी सुद्धा आपण सखोल चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण दवबिंदू म्हणजे काय याच्याविषयी बघितलेलं आहे. असंपृक्त हवा किंवा संपृक्त हवा म्हणजे काय याविषयी सुद्धा आपण मागील सेशनमध्ये बोललेलो आहोत. आता आपण हे तापमान म्हणजे दवबिंदूचं तापमान अचीव करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की आर्द्रता म्हणजे दवबिंदू अचीव केल्यानंतर कशा प्रकारे पाण्यामध्ये वाफेमध्ये पाण्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं ह्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. त्याचप्रमाणे उष्णतेची एककं आणि कोणत्या मेटलमध्ये किती प्रमाणात उष्णता सामावून घेतली जाते याविषयी सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत. इथे पहा, दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असेल तर सापेक्ष आर्द्रता 60 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. म्हणजे सापेक्ष आर्द्रता 100% आहे, जे पर्सेंटेजमध्ये काढलं आपण तर ती 100% आहे आणि सापेक्ष आर्द्रता 60 डिग्रीपेक्षा जिथे जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. म्हणजे जास्त असेल तर दमट आणि सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला आपण बघितलेला आहे. किंवा आपण ते रॉकेट उडतं तेव्हा बघा त्याच्या पाठी एक पांढरा धुराचा पट्टा निर्माण होतो आणि कालांतराने तो नष्ट होतो. हा जो कॉन्सेप्ट आहे हा पूर्णपणे सापेक्ष आर्द्रतेवर अवलंबून आहे. किंवा आपण हिवाळ्याच्या दिवसात बघतो विमानतर रॉकेटच्या खालून जातात तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा पट्टा निर्माण होतो. तो पट्टा निर्माण का होतो त्याच्याविषयी आपण आता बोलणार आहोत. इथे पहा, विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात म्हणजे त्याचं कंडेन्सेशन होतं. जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल म्हणजेच जिथे हा विमानाच्या पाठून जो धूर निघालेला आहे त्याच्या सभोवतालच्या वातावरणाची हवा जी आहे ती अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्यासाठी अधिक वेळ लागतो. म्हणजे ते कंडेन्सेशन जास्त वेळ टिकतं का तर सापेक्ष आर्द्रता ही अधिक असते हवेमध्ये. आणि जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पांढरा पट्टा दिसतो तर कधी कधी हा पट्टा सुद्धा दिसत नाही. म्हणजे सापेक्ष आर्द्रतेवर, रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत की तिथे इंजिनापासून निघणारा धुराचा पट्टा निर्माण होईल की नाही. थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून टेबलवर ठेवली असता बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. तसेच पहाटेच्या वेळी गवताच्या झाडाच्या पानाच्या किंवा गाडीच्या काचेचे निरीक्षण केल्यास पानांवरती तसेच गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. बघा, शक्यतो थंड हवेच्या ठिकाणी किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारे गवतावर किंवा झाडावर किंवा पानावर किंवा गाडीच्या काचेवर अशा प्रकारचे थेंब जमा झालेले दिसतात. त्याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघितला होता. तोच एक्सपेरिमेंट आपल्याला इथे समोर दिलेला आहे की थंड पाण्याची बाटली आपण फ्रीजमधून काढली. आता आतमधलं कंटेंट जे आहे ते कसं आहे तर थंड आहे, कळलं की नाही. तर सापेक्ष आर्द्रता तिथे जास्त आहे. आता बाहेरील पाण्याची वाफ आहे, तुम्हाला सांगितलं समुद्र सपाटीपासून समुद्राच्या पृष्ठभागावरून नेहमीच सूर्याच्या किरणांमुळे पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याची वाफ वातावरणात इकडे तिकडे इतस्ततः फिरत असते. आता ही पाण्याची वाफ जर त्या थंड बाटलीच्या संपर्कात आली तर आतमधलं कंटेंट म्हणजे लिक्विड थंड असल्यामुळे बाहेरील पाण्याची वाफ जी आहे त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात. म्हणजे अशाच प्रकारे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा ड्रॉपलेट्स तयार होतात कारण इथे आता हवा जी आहे ते संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड हवेच्या पेक्षा जास्त बाष्प इथे आपल्याला मिळालेला आहे त्याच वेळेला कारण टेम्परेचर कमी झालेलं आहे. कारण आतमध्ये पाण्याच्या बाटलीमध्ये जी कंटेंट आहे त्याच्यामधलं टेम्परेचर कसं झालेलं आहे फ्रीजमधून काढलेलं आहे. म्हणजे तिथे टेम्परेचर साधारण 0 to 4 डिग्री 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं आणि म्हणून अशा वेळेला त्या पाण्याच्या वाफेचं रूपांतर पाण्याच्या थेंबांमध्ये होतं आणि अशाच प्रकारे दवबिंदू सुद्धा जमा होतात. आता बघा, आपण विमानाचं एक्झाम्पल बघितलं त्याचप्रमाणे
फ्रीज मधून काढलेल्या बाटलीचं एक्झाम्पल बघितलं. आता ह्या वरील दोन्ही निरीक्षणातून आपणास हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे अस्तित्व जाणवते. दोन्हीकडे काय कळतं की बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ ही इतस्ततः कायम फिरत असते. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला अशा प्रकारची वाफ दिसते, कारण आपण बघितलं त्याप्रमाणे पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि सूर्याच्या उष्णतेमुळे कोणत्याही टेम्परेचरला जरी पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस असला, विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की जरी पाण्याचा उत्कलनांक 100 सेल्सिअस असला तरीही कोणत्याही तापमानाला इव्हॅपोरेशन होऊ शकतं. याचं कारण जर 100 सेल्सिअसलाच इव्हॅपोरेशन झालं असतं तर पाण्याची वाफ व्हायला तेवढं टेम्परेचर लागलं असतं आणि हे टेम्परेचर आपल्याला किंवा इतर प्राण्यांना सहन झालं नसतं. म्हणजे आपण आधीच त्याच्यात मरण पावलो असतो. म्हणजे याचा अर्थ जर ढग जमा होत असतील म्हणजेच पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे आणि त्या बाष्पातून ढग निर्माण झालेले आहेत, त्यातच पाणी पावसाच्या सोबत आपल्याला खाली पडताना दिसतं. तर अशा प्रकारे पाण्याचं संघनन होतं आणि पाण्याचं बाष्पीभवन कोणत्याही टेम्परेचरला होतं हे आपल्याला समजलेलं आहे. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. परत एकदा बघा, जेव्हा हवा खूप थंड होते म्हणजे टेम्परेचर इथे कमी झालेलं आहे आणि मग त्यावेळेला काय होतं, टेम्परेचर कमी झाल्यामुळे हवेमध्ये जी वाफ असते ती संपृक्त होते आणि त्याच्यामुळे त्याचे लहान लहान थेंब बनतात. या हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. आपल्याला हे आधीच आपण आधीच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे की दवबिंदू तापमान म्हणजे काय. आता पहा उष्णतेचे एकक. आता उष्णता कोणत्या एककात मोजली जाते तर SI म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल जी मापन पद्धती आहे त्याच्यामध्ये जूल हे SI पद्धतीतलं एकक आहे आणि CGS म्हणजे छोट्या पद्धतीतलं ते एकक आहे ते आहे कॅलरी. आता 1 किलोग्राम पाण्याचे तापमान, इथे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की 1 किलोग्राम पाणी घेतलं त्याचं तापमान समजा 14.5 डिग्री ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे एकाच डिग्रीने वाढवायचं आहे. तर त्याच्यासाठी जी उष्णता लागते ती उष्णता म्हणजेच 1 किलो कॅलरी उष्णता लागते असं म्हटलं जातं. कोणाचं तापमान वाढवायचं आहे आपल्याला तर 1 किलोग्राम पाण्याचं तापमान वाढवायचं आहे. किती? 14.5 ते 15.5 म्हणजे एका डिग्रीने वाढवायचं आहे. आणि तेव्हा जी उष्णता लागेल 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याला म्हणतात 1 किलो कॅलरी उष्णता. त्याचप्रमाणे बघा, आता आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण 1 किलोग्राम पाणी घेतलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो आपण 1 किलोग्राम पाण्याऐवजी 1 ग्रॅम पाणी घेऊया. तापमान तेच म्हणजे 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने आपल्याला वाढवायचं आहे. मग अशा वेळेला जी उष्णता ऊर्जा लागेल ती 1 कॅलरी असते. आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की इथे 1 किलोग्रॅम इतकं पाणी घेतलं होतं आणि इथे 1 ग्रॅम पाणी घेतलं. तिथे आपल्याला 1 किलो कॅलरी उष्णता लागली 1 किलोग्राम पाण्यामुळे. इथे 1 ग्रॅम पाण्यामुळे आपल्याला 1 कॅलरी इतकी उष्णता लागलेली आहे असे म्हणतात. मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. जसं बघा ग्रॅम हे खूप छोटं एकक आहे, त्याच्याऐवजी किलोग्रॅम म्हणजे मोठ्या प्रमाणातलं झालं आहे. आता तसंच कॅलरी ऐवजी मोठ्या प्रमाणात जर उष्णता मोजायची असेल तर 1 किलो कॅलरी म्हणजेच किलो कॅलरी हे एकक वापरलं जातं. 1 किलो कॅलरी म्हणजे 10⁻³ कॅलरी हे त्याचं एकक आहे. आता पहा आपल्या समोर एक एक्सपेरिमेंट आहे. आता हे 3 गोळे जे आहेत, एक लोखंडाचा आहे, तांब्याचा आहे आणि शिस्याचा आहे. आपल्याला इथे विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी प्रत्येक मेटलची वेगवेगळी असते. हा प्रयोग आपल्याला सिद्ध करायचा आहे. याच्यासाठी बघा आपण गरम पाणी करून घेतलं, ते समजा 100 सेल्सिअस त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत तापवलं आणि तिन्ही गोळे त्याच्यामध्ये टाकले. लोखंड आहे, तांबे आहे आणि शिसे आहे. आणि एकाच वेळेला हे तिन्ही गोळे काढून आपण मेणाचा जाड थर असलेल्या एका कंटेनरमध्ये टाकले तर आपणास असं दिसतंय की लोखंडाचा गोळा सर्वात खाली गेलेला आहे, त्याच्यानंतर तांब्याचा गोळा आणि त्याच्यानंतर शिस्याचा गोळा. याच्यावरून आपण प्रत्येक धातूची, आपल्या समोर जे 3 धातू दिसत आहेत त्यांची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढू शकतो. याच्यामध्ये जर लोखंडाचा गोळा सर्वात खाली गेला असेल तर त्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर शिस्याची विशिष्ट उष्माधारकता खूप कमी आहे. या 3 मेटलच्या कंपॅरिझन मध्ये शिस्याची उष्माधारकता कमी दिसते आणि इंटरमिजिएट म्हणजे ह्यांच्या दोघांमध्ये असलेली विशिष्ट उष्माधारकता ही तांब्याची आहे आणि म्हणून तो या दोघांमधला अंतर पार करताना कशामध्ये दिसतोय तर मेणाच्या कंटेनर मध्ये दिसतोय. आता बघा विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल आणि आपल्याला माहिती आहे उष्णता लागली की मेण वितळतं आणि म्हणून इथे लोखंडाचा गोळा जो आहे
तो जास्त उष्णता देतो आणि त्याच्यामुळे मेण वितळत तो गोळा सर्वात जास्त खाली गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. वरील कृतीत लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातो, म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता ही जास्त आहे. कोणापेक्षा? तांबे आणि शिस्यापेक्षा. यावर आपल्याला असं दिसतंय की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. कारण तिघांनाही आपण 100°C इतक्या पाण्याच्या उत्कलन झालेल्या पाण्यामधून काढले होते. म्हणजे उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो? पहिली गोष्ट म्हणजे आपण दवबिंदू, त्याच्यानंतर त्याची सापेक्ष आर्द्रता जी आहे, म्हणजे विमानाच्या पाठी हिवाळ्याच्या सीझनमध्ये कशा प्रकारे धुराचे पट्टे निर्माण होतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की पाण्याची वाफ इतस्ततः पसरलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण फ्रीजमधून कोल्ड्रिंकची किंवा पाण्याची बॉटल काढली तर कशा प्रकारे त्याच्या भोवती बाष्प जमा होतो, म्हणजेच पाण्याची वाफ सर्वकडे आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं उष्णतेविषयी. उष्णतेची SI पद्धतीतलं एकक जे जूल आहे आणि CGS पद्धतीतलं एकक कॅलरी आहे हे सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय, 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलं की लोखंड आणि तांबे त्याचप्रमाणे शिसे यांच्यामध्ये विशिष्ट उष्माधारकता कशा प्रकारे असते, त्यासाठी आपण मेणाच्या थराचा उपयोग केला आणि त्याच्यातून प्रत्येक मेटलची उष्माधारकता काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे असं एक ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. हे असं एक ॲप आहे ज्याचा उपयोग आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करण्यासाठी करू शकता. या ॲपच्या मार्फत आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा इथे घेता येतो. त्याचप्रमाणे या टेस्टमध्ये काही क्वेरीज असतील किंवा आपण शिकत असताना काही क्वेरीज असतील, त्या क्वेरीज सुद्धा आमच्या तज्ञ शिक्षकांना तुम्ही विचारू शकता आणि आपण या ॲपला आजच रजिस्टर करावं अशी आपल्याला विनंती आहे. कारण ह्या ॲपच्या मार्फत आपण आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकता. धन्यवाद.